नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये. तर आज मी बनवणार आहे अगदी पौष्टिक आणि झटपट असा तयार होणारा नाश्ता. याच्यासाठी मूग मी रात्रभर पाण्यात भिजत घातलेले नव्हते किंवा मग याच्या पिठाला फर्मेंटही केलेलं नाही. तरीसुद्धा तुम्ही बघू शकता आपला नाश्ता किती मस्त जाळीदार असा झालेला आहे. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा. हा तुम्ही ब्रेकफास्टला करू शकता किंवा मग मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता. इथे मी 1 कप मूग घेतलेला आहे. हे हिरवे मूग आहे. तुमच्याकडे पिवळे असतील तर ते घ्या किंवा मग डाळही याऐवजी वापरली तरी चालेल. आता याला आपण 2-3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचे आणि यानंतर आपल्याला 3 कप चांगलं उकळून घेतलेलं पाणी टाकून घ्यायचे आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे 15 ते 20 मिनिटं मूग भिजत ठेवायचे, जेणेकरून मूग पटकन भिजले जातात. अशा पद्धतीने जर उकळून पाणी टाकलं तर. आता इथे 20 मिनिटं झालेले आहेत मूग भिजत घालून आणि तुम्ही बघू शकता मूग आपले बऱ्यापैकी फुगले गेलेले आहेत. अशा पद्धतीने दाबले की मूग सहज तुटले जातात. इथे मी आता जाड पोहे घेतलेले आहेत. हे रोजच्या जेवणातले जाड पोहे आहेत. ज्या कपाने आपण मूग 1 कप घेतलेला होता त्याच कपाने अर्धा कप पोहे घ्यायचे आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून नंतर त्यामध्ये अर्धा चमचा पाणी टाकून ठेवायचे. आता पोहे भिजत आहेत तोपर्यंत आपण पालक इथे ब्लांच करून घेणार आहोत. अर्धी जुडी पालक आहे, मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि नंतर एका पातेल्यामध्ये पाणी ओतून गॅसवरती आपल्याला 2 मिनिटं उकळवून घ्यायचे पाण्यामध्ये. 2 मिनिटांनंतर पालक लगेच उकळत्या पाण्यातून काढून घ्यायचे. आता इथे तुम्हाला जर थोडा वेळ लागणार असेल तर ही उकळलेली पालक तुम्ही थंड पाण्यामध्ये टाकून ठेवा, जेणेकरून पालक काळी पडणार नाही. आता इथे मी लगेच वाटण करणार होते, म्हणजेच इडलीचं बॅटर तयार करणार होते, त्यामुळे मी थंड पाण्यामध्ये पालक टाकून घेतलेली नाही. आता इथे मूग मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत आणि जे पोहे आपण भिजवून घेतलेले होते तेही यामध्ये टाकून घ्यायचे आणि उकळलेली पालकही यामध्येच टाकून घेणार आहे. तुमच्या जर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं एकत्र बसत नसेल तर तुम्ही 2 वेळेसही वाटून घेतलात तरी चालेल. आता या इडलीची चव आणखीन चांगली लागावी यासाठी मी 4 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या तुकडे करून टाकून घेते. हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकून घेऊ शकता आणि एक मध्यम आकाराचा अद्रकीचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर. आता इथेच 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि 2 चमचे दही टाकून घ्यायचे. दही जर तुमचं आंबट असेल तर तुम्ही 1च चमचा वापरा. माझं आंबट नव्हतं त्यामुळे मी 2 चमचे वापरलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्सरला चांगलं बारीक असं वाटून घ्यायचं आहे. थोडासा वेळ लागतो पण शक्यतो बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मी वाटून घेतलेला आहे आणि कलर किती मस्त आलेला आहे बॅटरला. आपण जी पालक वापरलेली होती ना त्यामुळे या इडली बॅटरला खूपच कलर मस्त येतो. सोबतच पौष्टिक अशी रेसिपी तयार होते. अशाच पद्धतीचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. थोडंफार रवाळ राहिलं तरी चालेल. आता मिक्सरचं भांडं विसळून यामध्ये टाकून घ्यायचे आणि ही व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं. तुम्ही या बॅटरपासून इडली किंवा ढोकळा काहीही बनवू शकता. आता हे पाणी व्यवस्थित या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि नंतर यामध्ये आपल्याला पाव कप रवा टाकून घ्यायचे. हा मी बारीक रवा वापरलेला आहे. ज्या कपाने आपण 1 कप मूग घेतलेला होता त्या कपाने अर्धा कप पोहे घ्यायचेत आणि पाव कप रवा घ्यायचे आणि नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आणि 2 चमचे तेल टाकून घ्यायचे. तेल टाकल्यामुळे इडली चांगली मऊसूत होते. आता हे रवा आपल्याला या बॅटरमध्ये चांगला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आणि एकत्र करून झाला की याच्यावरती आपण झाकण ठेवून हे 10 मिनिटं भिजत ठेवायचे. हे बॅटर भिजत आहे तोपर्यंत आपण इडली स्टँडला तेल लावून घेऊया. जर तुम्ही ढोकळा बनवणार असाल तर मग ताटाला किंवा मग ढोकळा स्टँडला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचे. इथे मी काही इडल्या आणि उरलेल्या बॅटरपासून ढोकळा बनवणार होते त्यामुळे ताटालाही तेल लावून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं बॅटर मस्त असं 10 मिनिटं भिजलं गेलेलं आहे आणि तुम्ही कन्सिस्टन्सीही बघू शकता बॅटरची. अशा पद्धतीनेच ठेवायचे. आता यामध्ये 1 सॅचेट आपल्याला इनोचं टाकून घ्यायचं आहे. इनो टाकल्यामुळे इडली पटकन अशी फुगली जाते, म्हणजेच याला फर्मेंट करायची गरज लागत नाही. इनोवरती 1 चमचा पाणी टाकून घ्यायचे, जेणेकरून इनो ॲक्टिवेट होईल आणि व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स होईल. तुम्हाला जर इथे इनो वापरायचा नसेल तर तुम्ही बॅटरला नेहमीसारखं, म्हणजेच आपण इडलीचं बॅटर कसं फर्मेंट करायला ठेवतो तशा पद्धतीने रात्रभर किंवा 6 तासही फर्मेंट करायला ठेवू शकता. परंतु मी इथे फक्त अर्ध्या तासामध्ये ही इडली बनवून तयार करणार आहे. त्यामुळे मी झटपट व्हावी आणि चांगली आपली इडली मस्त जाळीदार व्हावी यासाठी यामध्ये इनो टाकून घेतलेला आहे. आता हे व्यवस्थित आपलं एकत्रित असं झालेलं आहे. आपण इडली स्टँडमध्ये
हे बॅटर भरून घेऊया। तुम्हाला जर एकाच वेळेला सगळ्या इडल्या बनवायच्या नसतील तर मग अर्धं बॅटर बाजूला काढून घ्या आणि त्यामध्ये अर्धी पुडी इनो टाकून घ्यायचे आणि ते व्यवस्थित बॅटरमध्ये मिक्स करून नंतर इडली स्टँडमध्ये भरून ते स्टीम करून घ्या आणि राहिलेल्या बॅटरमध्ये तुम्हाला पाहिजे तेव्हा इनो टाकून त्यापासून इडल्या बनवून घेऊ शकता। एकदा इनो बॅटरमध्ये टाकलं की पटकन मिक्स करून घ्यायचे आणि त्यापासून लगेच आपल्याला ढोकळा किंवा मग इडली बनवून घ्यायचे। आणि जर तुम्ही तसंच सोडून दिला तर मग इडली आपली म्हणावी अशी फुगत नाही किंवा जाळीदार होत नाही। आता इथे मी राहिलेल्या बॅटरपासून ढोकळा बनवून घेत आहे, त्यामुळे एका ताटामध्ये ते बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये पाणीही उकळायला ठेवलेलं होतं। आता हे आपण स्टीम करून घेणार आहोत। दोन्हीही खूप मस्त होते, ढोकळा किंवा इडली तुम्हाला जे बनवायचं आहे ते तुम्ही यापासून बनवू शकता। आता इथे 15 मिनिटं झालेले होते आणि तुम्ही बघू शकता आपली इडली मस्त अशी परफेक्ट स्टीम झालेली आहे। चमचा किंवा चाकूच्या मदतीने चेक करून घ्यायचे, व्यवस्थित त्यामध्ये घालून बघायचे। जर कोरडा चमचा आला तर मग आपली इडली किंवा ढोकळा परफेक्ट असा वाफरला गेलेला आहे समजायचे। इथे मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवलेली होती, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचे। तेल व्यवस्थित गरम झाले की 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची आणि 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे। जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये 1 चमचा पांढरे तीळ टाकून घ्यायचे। ही फोडणी मी तयार केलेली चटणी आणि इडलीवरती टाकून घेण्यासाठी तयार करत आहे। आता यामध्येच आपल्याला थोडा कढीपत्ता टाकून घ्यायचे। कढीपत्ताही थोडाफार तडतडला गेला की त्यामध्ये मग हिरव्या मिरच्या कट करून टाकून घ्यायच्या। इथे हिरव्या मिरच्या टाकण्याआधीच मी 1 चमचा फोडणी चटणीमध्ये टाकून घेतलेली आहे। आता गॅस बंद करून द्यायचे आणि आपल्याला फोडणी मस्त अशी थंड करून घ्यायची आहे, म्हणजेच इडलीवरती टाकण्यासाठी जी फोडणी आहे ती थंड करून घ्यायची। तोपर्यंत इडली स्टँडची इडली काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता इडली आपली किती मस्त अशी झालेली आहे आणि ती सहज स्टँडपासून वेगळी होते आणि जाळीदारही झालेली आहे। सोबतच जो ताटामध्ये आपण ढोकळा लावलेला होता तोही किती मस्त झालेला आहे, तो सहज असा ताटापासून वेगळा होतो आणि जाळीदार मऊसूत असा तयार झालेला आहे, अगदी कापसासारखा। आता यावरती तयार करून घेतलेली फोडणी टाकून घ्यायची। ही फोडणी चांगली थंड करून घ्यायची आणि मगच यावरती टाकून घ्यायचे। आता इथे मी 1 चमचा तेल टाकून घेतलेलं होतं फोडणीमध्ये, ते व्यवस्थित इडली आणि ढोकळ्याला लावून घ्यायचे। अशा पद्धतीने टॉस करून घ्यायचे जेणेकरून सगळीकडे व्यवस्थित एकसारखी अशी फोडणी लागली जाईल। तुम्ही बघू शकता आपली इडली किती मस्त हलकी अशी झालेली आहे, दाबली की सहज दाबली जाते आणि हाताने जर तुम्ही अशा पद्धतीने दाबलात तर मग आहे त्या शेपमध्ये वापस येते। आतमधूनही अगदी जाळीदार आणि मऊसूत अशी तयार झालेली आहे। तर मग कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्की सांगा कमेंट करून। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जास्तीत जास्त शेअर करा। आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।